मागणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर आले। याच सगळ्या आंदोलनामध्ये शिवसेना सुद्धा उतरली, त्यावेळेस टोल जाळण्यात आले। हे सगळं आंदोलन झाल्यानंतर तात्पुरता कोल्हापूरकरांचा टोल बंद झाला, पण आता पुन्हा एकदा हा टोल सुरू झालेला आहे। या सगळ्या टोलच्या संदर्भात आता शिवसेनेची पुढची भूमिका काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपल्यासोबत आमदार क्षीरसागर आहेत। आमदार साहेब, पुन्हा एकदा टोल सुरू झाला आहे, कोल्हापूरकरांची टोलमधून जनतेच्या टोल विरोधी असणाऱ्या तीव्र भावना पायदळी तुडवत या राज्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी शासनानं IRBला पोलीस संरक्षण देत आज पुन्हा एकदा टोल नव्यानं सुरुवात केली वसुलीला। याचा सर्वप्रथम मी निषेध करतो। जिल्ह्यातले 2 मंत्री श्री सतेज पाटील आणि श्री हसन मुश्रीफ यांनी लोकशाही मार्गाने सुरू असलेलं आंदोलन मोडीत काढण्यासाठी जे आमरण उपोषणाचं आंदोलन सुरू होतं ते मोडीत काढण्यासाठी टोल आम्ही पाठिंबा घेत आहेत अशा प्रकारच्या वल्गना केल्या आणि टोल परत सुरुवात केली। त्यानंतर उद्रेक झाला आणि टोल संपूर्ण शिवसेनेसह टोल विरोधी कृती समितीने जाळून टाकले। मी आपल्या माध्यमातून पहिल्यांदा ही मागणी करतो की दोन्ही मंत्र्यांची भूमिका काय असणार आहे। राज्य शासनाचे मंत्री असणारे दोन्ही जिल्ह्याचे मंत्री हे जनतेसोबत राहणार आहेत की सरकारसोबत राहणार आहेत हे पहिला त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे। मी आपल्या माध्यमातून जर ते जनतेसोबत राहणार असतील तर पहिला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी द्यावा आणि जनतेसोबत यावा असं मी या ठिकाणी मागणी करतो। त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची सरकार आहे, सत्ता आहे। रोज उठून नगरसेवक नुसते आम्ही टोल वसुली करून देणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही, हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जनतेचं दिशाभूल करण्याचं काम करते। या सर्व नगरसेवकांनी देखील या ठिकाणी राजीनामा देणं गरजेचं आहे आणि याला तीव्र विरोध करणं गरजेचं आहे। शिवसेनेच्या आमदारांनी पहिल्यांदा जाहीर केलेलं आहे की आम्ही या टोल विरोधात राजीनामे देतो, सर्वांनी एकत्रित राजीनामे देऊया। आज ज्यावेळी टोल सुरुवात केलेली आहे यावेळी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, मागचा धमाका आपण सर्वांनी पाहिलेला आहे। हा धमाका व्हायला वेळ लागणार नाही किंवा शिवसैनिक स्वस्त बसणार नाहीत। शासनानं अजूनही विचार करावा। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापुरात टोल वसुली करून देणार नाही। या पुढचं तुमचं आंदोलन कसं असणार? मी आपल्याला हेच सांगितलं, आंदोलन शेवटचं जे आंदोलन होतं जे शिरोली टोल नाका पूर्ण उद्ध्वस्त